प्रेम लग्नानंतरचे पार्ट 4. सायली त्याला चॅलेंज करून आली होती, पण त्यासाठी आता त्याच्याशी लग्न करावं लागणारे यासाठी मात्र मन मानत नव्हते. घरी येताच लग्नाचा विषय निघायचाच, त्यामुळे ती येताच बेडरूममध्येच गेली. फ्रेश होऊन बेडवरच कानात हेडफोन्स घालून गाणी ऐकत बसली. काय ग, जेवायचं नाही का? का बाहेरच खाऊन आली आहेस? आई बेडरूममध्ये येऊन विचारत होती, पण तिच्या कानात हेडफोन्स असल्याने तिचं लक्ष नव्हतं. आईने एका कानातील हेडफोन काढून, मी काय विचारते, जेवायचं नाही का? हो आहे ग, मला आज बेडरूममध्येच हवंय. ते काही नाही, जेवायचे असेल तर आमच्यासोबत येऊन बाहेर जेवायचं, इथं नाही भेटणार. काय ग, ते तुमच्यासोबत जेवायला नको आणि तो लग्नाचा विषय नको पुन्हा पुन्हा. हो बरं झालं आठवण केलीस. लग्नावरून आठवलं, त्यांनी या संडेला त्यांच्या घरी बोलावले आहे पुढची बोलणी करायला. तर संडेचा काही जरी प्लॅन असेल तर कॅन्सल करायचा. काय? मी नाही येणार हा त्यांच्या घरी वगैरे, तुमचं तुम्हीच जा आणि काय करायचे ते करा. अगं असं कसं, तुला तर यावंच लागेल. तसंही त्यांचं घर पण पाहायला मिळेल आणि आम्हाला थोडीच राहायचं आहे तिथं. अगं मला नाही इंटरेस्ट त्यांचे घर बघायला. आणि आत्ताच सांगून ठेवते, तुम्ही हे लग्न करायचं ठरवलेच ना, तर तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा आणि मला काय करायचं ते मी करणार आहे. ठीक आहे, पण खरंच भूक लागली असेल तर जेवायला बाहेर आल्यानंतरच मिळेल. असं म्हणत आई निघून गेली. चिडून कानात पुन्हा घातलेले हेडफोन्स तिने रागाने काढले आणि फोन गादीवर चापटून बाहेर डायनिंग टेबलवर येऊन बसली. या संडेला त्याच्या घरी जावं लागणार आणि काही केलं तरी घरचे तिला नेल्याशिवाय ऐकणार नाहीत हे तिला माहीत होतं. म्हणून ती रात्री उशिरा झोपली आणि सकाळी आई उठवायला आली. पाहते तर सायली अजूनही झोपलेलीच. सायली, काय अगं, तू अजून झोपलेलीच? उठ बरं. ए आई, मला झोपू दे ग अजून, आणि आज मला जरा बरं वाटत नाही ग. हो का? मला माहीत आहे ना तुला का बरं वाटत नाही आहे ते. सागरच्या घरी जायचं आहे म्हणून. चल, असली कारणं आज तरी चालणार नाहीत. अगं आई, तुम्हाला माझी जरा तरी काळजी वाटते का ग? मला तर असं वाटू लागले की कधी मला हाकलून देताय असं झालंय तुम्हाला. आता गप्प बसतेस का? जास्त बोलू नकोस. आणि तुला आत्ता नाही कळणार आमची काळजी, पण नंतर कळेल. ते जाऊ देत, आता उठ आणि आवरायला लाग बरं. आई शेवटचं एकदा सांगून गेली. सायली मनात नसताना उठून आवरू लागली. ती एम्ब्रॉयडरी वर्क असलेला टॉप आणि प्लेन पर्पल कलरचा लॉंग स्कर्ट घालून तयार झाली. झालं का आवरून, निघूयात का? बाबांनी विचारले. हो, हे काय सायली? आई हाक मारणार तोच, झालंय माझं. नाही यायचं मला तर कोणी ऐकतंय का माझं? ती अजूनही तणतणत होती. चला हो. आई बाबांना म्हणत तिच्या हाताला धरून खाली पार्किंगमध्ये आली. कारमध्ये बसल्यानंतर तिचा चेहरा तसाच पडलेला पाहून, इतकं छान आवरला आहेस तर जरा स्माईल असू दे की चेहऱ्यावर, आम्हालाही जरा बरं वाटेल, बाबा बोलले. नाहीतर काय, जणू आम्ही फाशी द्यायला नेतोय तिला, आई बोलत होती. हो, हे काय फाशी देण्यापेक्षा कमी आहे? काय म्हणालीस? काही नाही, असं म्हणत काचेतून बाहेर पाहू लागली. मागच्या वेळी तो पाहायला आलेला तेव्हा तिने मुद्दामून चहा सांडला होता त्याच्या अंगावर. हे आठवून आता तो काही गप्प बसणार नाही हे तिला माहीत होतं. आता तो नक्की काहीतरी करणार या विचाराने तिला अस्वस्थ वाटत होते. 1 पाऊण तासात ते त्यांच्या घरी पोहोचतात. त्यांचा पाहुणचार चालू होता, पण सागर काही दिसत नाही हे पाहून ती मनातल्या मनात म्हणाली, चला बरं झालं, म्हणजे हा घरात दिसत नाहीये तर. ती एक सुटकेचा निश्वास सोडत होतीच तोच त्याची आई म्हणाली, अहो सागर जरा बाहेर गेला आहे, काही काम होतं त्याचं, पण येईलच इतक्यात. निशा, जरा इकडे बाहेर येतेस? त्याची आई हाक मारताच एक मुलगी बाहेर आली. सायलीला वाटलं त्याची बहीण असेल. ही रमेशची बायको निशा. त्या दिवशी सायलीला पाहायला तुमच्या घरी आली नव्हती ना, म्हणून म्हटलं ओळख करून द्यावी. नमस्कार करते म्हणतच तिने सायलीच्या आईबाबांना नमस्कार केला. हाय, कशी आहेस सायली? निशाने विचारले. मी छान, तुम्ही? सायलीने पुन्हा विचारले. मी एकदम छान. बरं मम्मा,
तुम्ही राहू द्या, मी बघते त्यांना काय लागते ते, निशा सागरच्या आईला म्हणत होती. अगं राहू दे तू, ती सायली पहिल्यांदाच आपल्या घरी आली आहे ना, तर जा ना, घर दाखव आपलं. हो हो ठीक आहे चल, असं म्हणतच ती घर दाखवायला गेली. बापरे, सुनांना बरीच मोकळीक आहे म्हणजे यांच्याकडे. पण हे एवढे सगळे लोक 2 BHK मध्ये कसे राहतात? आणि आमचं लग्न झाल्यावर बापरे. पण बरं झालं ना, घरच्यांच्या समोर जास्त ट्याव नाही करायचा हा. पण याला माझ्याशी नक्की का लग्न करायचं आहे? काय ग, कसला विचार करत आहेस? कसं वाटलं आमचं घर? तिने किचन, स्वतःची बेडरूम दाखवत विचारलं. हो छान आहे की, सायली म्हणाली. लहान वाटते ना? डोंट वरी, सागर भाऊजींनी स्वतःचा नवीन फ्लॅट घेतला आहे. तुमच्या लग्नानंतर तुम्ही तिकडे जाणार आहात. हो का? सायली म्हणते. पण तिला आत्ता खरी गोष्ट कळाली होती. बापरे, म्हणजे आम्ही दोघंच नवीन फ्लॅटमध्ये? अच्छा, म्हणजे म्हणून हा लग्न करतोय. याचा अर्थ त्यांनी चांगलाच प्लॅन केलेला दिसतोय बदला घ्यायचा. तोपर्यंत ती आत असणाऱ्या सागरच्या बेडरूममध्ये आली होती. बरं का सायली, ही आत्ताची भाऊजींची बेडरूम. सायली खोटं हसू चेहऱ्यावर आणून होती, पण आतून तिला भविष्यात सामोरे जावे लागणाऱ्या गोष्टींचा अंदाज येत होता. काय ग, तू खूपच कमी बोलतेस का? अगं आपण छान मैत्रिणी बनवू शकतो, फ्रेंड्स, असं म्हणत ती हात पुढे करते. नाही, असं काही नाही, थोडं नर्वस फील होत होतं, बाकी काही नाही, असं म्हणत तिनेही तिला फ्रेंडशिपसाठी हातात हात दिला. ते तर सुरुवातीला सगळ्यांनाच फील होतं ग. पण डोंट वरी, आई बाबा खूप मोकळ्या स्वभावाचे आहेत. यू कॅन ट्रस्ट मी. या, सायली मनातून म्हणत होती. तुला काय सांगू की मला नर्वस का फील होते. त्या दोघी बाहेर येतात आणि सागरची मॉम सायलीला विचारते, काय कसं वाटलं घर? हो छानच. बरं का हो देवधर, म्हणजे तुम्हाला म्हणून सांगतो, आमच्या सागरने दुसरा फ्लॅट घेतला आहे, तर हे दोघे तिकडेच शिफ्ट होतील लग्नानंतर. त्यामुळे हे घर लहान आहे, पण तसा काही प्रॉब्लेम येणार नाही पुढे, सागरचे बाबा सांगत होते. आणि हे ऐकून सायलीच्या आईबाबांना खूप छान वाटत होतं. पण सायली मात्र आतून नर्वस फील करत होती. इतक्यात सागर देखील आला. अरे यार, आला हा शैतानसुद्धा, याचीच कमी होती. जरा उशिरा आला असता तर नसतं का चाललं, ती मनात म्हणत होती. येताच त्याने सगळ्यांकडे एक स्माईल करत नजर फिरवली आणि सायलीवर येताच चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन रागात बदलले. तिची ही काही वेगळी गोष्ट नव्हती. काय रे सागर, आता सायलीला सुद्धा तुझा नवीन फ्लॅट लवकरच दाखवून आण, आई बोलली. हो हो, लवकरच दाखवतो, असं म्हणत त्याने रागातच एक कटाक्ष तिच्यावर टाकला. जा, तुम्हा दोघांना बोलायचं असेल तर जा, रमेश बोलला. हो चल ना सायली, तुला घर दाखवतो आमचं, सागर म्हणत होता. आणि हा का बोलवतोय आता, या विचाराने तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. नाही ठीक आहे, आत्ताच दाखवलं मला घर निषादीने. अच्छा हो का, ठीक आहे ना, चल मग आमचा फॅमिली अल्बम दाखवतो तुला, सागर म्हणाला. जा ना, तो एवढं बोलवतो तर. सायलीच्या आईने जरा डोळे मोठे केले तशी ती उठली. ते दोघं पण त्याच्या बेडरूममध्ये गेले. ती घाबरतच पावलं टाकत होती. एवढ्यात पाठीमागून निशा आली. सायली, ही घे कॉफी, भाऊजी ही तुमची, असं म्हणत तीही निघून गेली. सायली कॉफी घेऊन उभीच होती. तसा तो उठला, स्वतःची कॉफी साईडला ठेवली आणि थोडे डोर लावले. ए, दरवाजा का लावतो आहेस तू? त्या दिवशी तू ऐकलं होतंस का माझं? मग मी पण लावणार. ज्या मनात असं तसं काही असेल ना तर काय? हा काय ग, गरम चहा ओतलास माझ्या अंगावर त्या दिवशी तुझ्या घरी. आता मी बघ काय करतो. त्याने साईडला ठेवलेला कॉफीचा कप उचलला आणि तिला, ओतू का ही कॉफी आता तुझ्या डोक्यावर? नाही, ओततोच आता, असं तिला म्हणत होता. तर ती भिवून मागे सरकत होती आणि तो पुढे. शेवटी मागे भिंत होती. आता तर पाठीमागे सरणे तर शक्यच नव्हतं. आता कुठे जाशील ग? थांब, ही कॉफी ओततो तुझ्या डोक्यावर,
मग बघ कसं वाटते. असं म्हणत खरंच कॉफीचा कप त्याच्या डोक्यावर ओतायला म्हणून हात वर केला. नाही, नको. हातातला कप तसाच घट्ट पकडत तिने गच्च डोळे मिटले. तिला चांगलीच घाबरलेली पाहून त्याला थोडं हसू आलं. 2-3 सेकंद तो तिच्याकडे तसाच पाहत होता. यार, काय दिसते ही अजूनही. हा मी काय विचार करतोय. मनातील विचार झटकून तो बाजूला येऊन बेडवर कॉफी घेत बसला. आणि काही वेळ ती तशीच होती. नाही, मी करू शकतो असं, पण काय आहे ना, तसे संस्कार नाहीत माझ्यावर घरी आलेल्या पाहुण्यांना असं वागवण्याचे. तो असे म्हणतो तेव्हा ती हळूच डोळे उघडत आवाजाच्या दिशेने पाहते तर तो बेडवर बसला होता. तिथे खुर्ची आहे, त्यावर बसू शकतेस. त्याच्या म्हणण्यावर एखाद्या भिजलेल्या मांजरीसारखी ती बसली, पण आतून खूप त्याचा राग येत होता. आणि त्याला वाटत होतं की ठरवले तसंच सगळं वर्क करतंय. अब आ रहा है ऊंट पहाड के नीचे, असं तो तिच्याकडे पाहत मनाशी म्हणत होता. हातातील कॉफी न पिता तशीच बसलेली पाहून, कॉफी पिली तरी चालेल, विष नाही मिसळले त्यात. तुला काय करायचे. मी पिन नाही तर नाही पिणार. आवाज खाली, मोठ्या आवाजात नाही बोलायचं. तुला पाहायचं आहे का परत. तो तिच्याकडे थोडा धावतोच. सगळे बाहेर होते त्यामुळे तिला गप्प बसावं लागत होतं. बाहेर सगळे आहेत याचा अर्थ हा काढू नको की मी तुझं सगळं खपवून घेईल, समजलं ना. सायली कॉफी पिऊन कप बाजूला ठेवत हळूच बोलते. ते बाहेर आहेत म्हणूनच मी सुद्धा अजून गप्प आहे, समजलं. सागर तेवढ्याच आवाजात बोलतो. सागर भाऊजी, तुम्हा दोघांना बाहेर बोलावलं आहे. निशा बाहेरून आवाज देत निघून जाते. सायली उठून बाहेर निघणार तेवढ्यात तो तिला अडवतो. तिच्या समोर असा उभा राहतो की तिला जाताही येणार नाही. काय आहे, मला जाऊ दे. नाही जाऊ देणार. काय करणार आहेस. तुझी बायको नाही मी अजून, कळलं. होणार तर आहेस ना. माझ्यापासून दूर राहायचा. हात नाही लावायचा अंगाला. दूर हो माझ्यापासून. तो खूप जवळ येतोय पाहून ती म्हणाली. हे बघ लावला, काय करणार आहेस. तुझं हे तोंड जरा जास्तच बोलते ना. माझ्यासमोर हे नाही चालणार काय. असं म्हणत तो तिचे तोंड दाबतो. ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत तर होते, पण रागाने तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अरे बाहेर येत आहे ना सागर. आईचा आवाज. तुला ना नंतर पाहतो, तो म्हणत होता. त्या आत त्याचा हात झटकून ती बाहेर आली. सगळ्यांसमोर नॉर्मल दाखवणं आता अशक्यच होतं, पण तरीही तिने ते केले. सागर, तू पण ये अरे बाहेर, तो आत विचारत. त्याला तिच्याशी असं वागण्याचा स्वतःचाच राग येत होता. त्याच्यासोबत वेगळंच काही होत होतं. तिला धडा शिकवायला चाललेला तो मात्र इतक्यातच बाद होऊ लागलेला. सागर बाहेर येताच दोघांच्या आईवडिलांनी एंगेजमेंट फिक्स झाल्याचे सांगितले. तर ना सागर, आम्ही एंगेजमेंटची डेट ठरवली आहे पुढच्या 15 दिवसांनी, 24 फेब्रुवारी. तुला काही हरकत नाही ना, बाबांनी विचारले. नाही हो, मला काही प्रॉब्लेम नाही, सागर बोलला. सायली, तुला ग, सागरच्या आईने विचारले. तिला काय प्रॉब्लेम असणार आहे. ठीक आहे, तिच्याऐवजी तिची आईच उत्तर देते. ती मात्र खाली मान घालून शांत बसलेली. मगाचे झालेले आठवून तिचा नुसता तीळपापड होत होता. थोडंफार खाणं पिणं झाल्यावर सायलीच्या घरचे त्यांचा निरोप घेऊन निघतात. कारमध्ये बसल्यानंतर सुद्धा ती शांतच होती, पण ती फक्त बाहेरून